झाले का फटाके उडून? नो फराळ पण झाला ना? नो बस ना मग आता. किती दिवस दिवाळी? ओ सर काय बोलायला तुम्ही? हो खरं तेच बोलतोय. तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात. माहिती आहे ना आपलं काय ठरलंय ते? सर मला सीईटी मध्ये 100% पाहिजे, तुम्हीच म्हणला होतात. सर मला बोर्ड परीक्षेत 70 मार्क्स घ्यायचे, तुम्हीच मला म्हणला होतात. मग आता मी जर तुम्हाला म्हटलं की फटाके उडवून झाले का, फराळ करून झाला का, तर याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. तर लागूया कामाला. यस मित्रांनो 10-12 दिवस तुम्हाला दिवाळीची सुट्टी असणार आहे, हो की नाही? या स्वतः मी काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या. ओके मी तुम्हाला या 12 दिवसांचा केमिस्ट्रीसाठीचा रोड मॅप देतोय. पहा काय करायचं या सुट्टीच्या दिवसामध्ये. तर रोड मॅप टू प्रिपेअर केमिस्ट्री फॉर HSC बोर्ड अँड MST CET इन 120 डेज. आपल्याकडे बोर्ड परीक्षेसाठी इनमिन राहिलेत पहा 4 महिने, म्हणजे 120 दिवसांचा कालावधी आहे. आणि हाच कालावधी तुम्हाला सीईटी साठी सुद्धा असणार आहे. कारण मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेवरून वापस आल्यानंतर तुमच्याकडे अजिबात वेळ नसतो. कारण आमच्यासारखी लोक म्हणजे टीचर्स, तुमचे ट्युटर्स, तुमचे कोचिंग क्लासेसवाले, तुमचे कॉलेजवाले सगळे मॉक टेस्ट घेतात. आणि त्यावेळी मॉक टेस्ट म्हणजे कळतंय का काय? 26 चॅप्टरची टेस्ट असते केमिस्ट्रीची. क्या बात कर रहे हैं? ऐन वेळेला होणार आहे का हे? तर नाही. मग आता सुट्टी आहे, सुट्टीत काय करायचं पहा. बरेच विद्यार्थी मला प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट देतात, सर माझा केमिस्ट्री 0 आहे, सर मला हिरो बनवा, सर मला केमिस्ट्री मधलं हे जमत नाही, सर मला केमिस्ट्री मधलं ते जमत नाही. तर लक्ष द्या काय करायचंय. या 12 दिवसांच्या 10 दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांचं 11वी केमिस्ट्री वीक आहे त्यांच्यासाठी सांगतोय. सगळ्यात अगोदर तर तुम्ही 11वी केमिस्ट्रीला टच करायचं. ओके 11वी केमिस्ट्रीचा सिलेबस आहे फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री. पहा फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक्स येणार आहेत स्ट्रक्चर ऑफ ॲटम, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, स्टेट्स ऑफ मॅटर, एडसर्शन अँड कोलाइड्स. इनऑर्गॅनिकचे टॉपिक्स असणार आहेत एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि त्याचबरोबर पिरियडिक टेबल, जो की सीईटीला नाहीये पण जेईला असणार आहे. त्यानंतर ऑर्गॅनिकचे टॉपिक असणार आहेत जीओसी आणि हायड्रोकार्बन्स. आणि एकच टॉपिक अप्लाइडचा आहे तो म्हणजे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. सर तुम्ही आम्हाला लिस्ट का सांगताय, कशासाठी सांगतोय ते पहा. तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी 12वी फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत सोल्युशन, सॉलिड स्टेट, इलेक्ट्रो, थर्मो, केमिकल कायनेटिक्स. पण ह्या टॉपिकचं बेस आहे सम बेसिक कन्सेप्ट मध्ये, या टॉपिकचा बेस आहे केमिकल बॉन्डिंग मध्ये. तुम्हाला जोपर्यंत 11वीचा मॉडर्न पिरियडिक टेबल समजणार नाही, तुम्हाला 11वीचा एस ब्लॉक, पी ब्लॉक समजणार नाही, त्याशिवाय 12वीचा पी ब्लॉक, 12वीचा डी अँड ए ब्लॉक, 12वीचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक बिलकुल नाही समजणार. कोऑर्डिनेशन कंपाऊंड येण्यासाठी मित्रांनो रेडॉक्स रिएक्शनचे ऑक्सिडेशन स्टेट काढता येणं खूप गरजेचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी रिएक्शन्स, कन्व्हर्जन्स, रिएजंट्स, कॅटलिस्ट ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर, सल्फेट्स, कीटोन्स आणि अमाइन्ससाठी यायचे असतील, हे टॉपिक जमायचे असतील तर तुम्हाला जीओसी आलाच पाहिजे, तुम्हाला हायपर कॉन्जुगेशन कळलं पाहिजे, तुम्हाला रेझोनन्स कळलं पाहिजे, तुम्हाला न्यूक्लियोफाइल, इलेक्ट्रोफाइल्स कळले पाहिजे, तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट समजला पाहिजे, तुम्हाला आयसोमेरिझम माहिती पाहिजे, तुम्हाला नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे, तुम्हाला हायड्रोकार्बनच्या सुद्धा सगळ्या रिएक्शन्स आल्या पाहिजेत. कारण 11वी म्हणजे बेसिक असतं. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचा 11वी 0 आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांचा 11वी मध्ये काहीच झालेलं नाही, त्या आत्ता सीईटीच्या, नीट जेईच्या प्रिपरेशनसाठी जे पण ॲस्पायरंट समजताय स्वतःला, पुढच्या वर्षी मला खूप स्ट्रॉंग, खूप टॉपचं कॉलेज इंजिनिअरिंगचं पाहिजे महाराष्ट्रातलं, COEPला जायचंय, VZTAला जायचंय, मला BJ मेडिकलला जायचंय, मला GS ग्रांट्स मेडिकल कॉलेजला जायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय या सुट्टीचा फायदा घ्या, या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. या 10-12 दिवसामध्ये 11वीचे सगळे बेसिकचे चॅप्टर पूर्ण करा. तुमचं 12वी नक्कीच रेग्युलर रुटीनवर येईल. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की मला 70 पाहिजे, सीईटी मध्ये खूप चांगले मार्क्स पाहिजेत, त्या विद्यार्थ्यांना ह्या 12 दिवसामध्ये तुमचा बॅकलॉग पूर्ण करायचा आहे. येते लक्षात? ठीक आहे. आता हा झाला मुद्दा कसं करायचा आहे. तर तुमच्याकडे आता कॉलेज नाही आहे, कोचिंग क्लासेस बंद आहेत, तुमच्याकडे आता 10 पण घंटे आहेत, 12 पण घंटे आहेत, किंवा तुमच्याकडे अख्खा दिवस रिकामा आहे. थोडंसं एवढं वर्ष पहा, दिवाळी तर पुढच्या वर्षी पण येणार आहे, दिवाळी त्याच्या पुढच्या वर्षी पण येणार आहे, पण तुमच्या आयुष्यात 12वीचं हे वर्ष पुन्हा नाही येणार बाळांनो. त्यामुळे मी काय सांगतो, मी तुमच्यासाठीच सांगतोय. मी का बरं ओरडतोय? कारण तुम्हाला पुढे जी सीईटीची परीक्षा द्यायची आहे, पुढे जी जेईई नीटची परीक्षा द्यायची आहे, पुढे जी बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, त्याच्यात जर खूप चांगले मार्क्स आले तर तुम्ही एका टॉपच्या कॉलेजला जाणार आहेत. तुमच्या आईवडिलांचं स्वप्न, तुमचं स्वतःचं स्वप्न जे की तुम्ही खूप लहानपणीपासून पाहत आलाय ते पूर्ण होणार आहे. म्हणून थोडंसं एक विनंती असणार आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा मी हा संदेश देतोय की या सुट्टीमध्ये दिवाळी तर एन्जॉय कराच, फटाके तर उडवाच, फराळ तर कराच, पण त्यासोबतच
उरलेल्या दिवसामध्ये, कारण सुट्ट्या जास्त असतात, त्या उरलेल्या दिवसामध्ये मुलांना त्यांचा बॅकलॉग पूर्ण करायला सांगा. आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय बाळांनो, ही संधी आयुष्यात पुन्हा येणे नाही. त्यामुळे रोडमॅप हाच असणार आहे की ह्या 12 दिवसात तुम्हाला 11वीचे चॅप्टर्स करायचे आहेत. लवकरच भेटतोय आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन कंटेंटसह. त्यामुळं स्टे ट्यून. आणि अजून एक, जर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा आवर्जून केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलच्या बद्दल माहिती सांगा. धन्यवाद.